नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी जाणवणारा विषय घेऊन आलो आहोत. तो म्हणजे हाडांची कमजोरी, गुडघेदुखी, कंबरदुखी आणि हाडातून येणारा कटकट आवाज. अनेक जणांना उठताना, बसताना, पायऱ्या चढताना किंवा थोडस चाललं तरी गुडघ्यात वेदना होतात. काहींना तर वय काहीही असो, तरुण वयात सुद्धा अशा समस्या सुरू झालेल्या दिसतात. आणि सगळ्यात त्रासदायक गोष्ट म्हणजे हाडातून येणारा कटकट आवाज, जो हळूहळू वाढत जातो आणि पुढे मोठ्या आजाराची रूप घेतो. मित्रांनो, जर वेळेवर यावर लक्ष दिले नाही, पुढे चालणं, उभं राहणं सुद्धा कठीण होऊ शकतं. म्हणूनच आजचा हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे. कारण हा उपाय तुम्ही फक्त 7 दिवस प्रामाणिकपणे केला तर तुम्हाला स्वतःला फरक जाणवायला लागेल. हाडांना आतून बळ मिळेल, दुखणं कमी होईल आणि शरीरात ताकद येईल. पायात अशी शक्ती येईल की तुम्हाला हलकं आणि मजबूत वाटेल, जणू काही घोड्यासारखी ताकद आली आहे असं जाणवेल. आता प्रश्न असा येतो की सगळं शक्य कसं आहे? तर याचं उत्तर खूप सोपं आहे. आपण सकाळी उठल्यावर जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. विशेषतः उपाशीपोटी घेतलेली गोष्ट शरीराला पटकन शोषली जाते आणि त्याचा फायदा अनेक पटीने वाढतो. पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आहाराकडे फारसं लक्ष देत नाही. चुकीच्या सवयी, उशिरा झोपणं, जंक फूड खाणं आणि व्यायामाचा अभाव यामुळे शरीर हळूहळू कमजोर होत जातं आणि त्याचा पहिला परिणाम हाडकांवर दिसतो. कॅल्शियमची कमतरता, सांध्यांमध्ये घट्टपणा आणि हाडं पोकळ होणं या समस्या हळूहळू वाढू लागतात आणि मग सुरू होतात गुडघेदुखी, कंबरदुखी आणि सतत येणारे कटकट आवाज. कारण ही सुरुवात असते मोठ्या त्रासाची. पण काळजी करू नका, आज मी तुम्हाला असा सोपा घरगुती उपाय सांगणार आहे जो अगदी सहज उपलब्ध आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला महागड्या औषधाची किंवा उपचाराची गरज नाही. फक्त योग्य पद्धतीने योग्य वेळी हा उपाय केला तर तुमच्या हाडांमध्ये पुन्हा ताकद येऊ शकते. हा उपाय विशेषतः सकाळी उपाशीपोटी करायचा आहे, कारण त्यावेळी शरीर सर्व पोषक घटक उत्तम प्रकारे घेतं आणि त्याचा परिणाम लवकरच दिसून येतो. पण हा उपाय करताना काही गोष्टींची काळजी घेणे तितकंच महत्वाचे आहे, जसे की नियमितता, योग्य प्रमाण आणि संयम. कारण कोणताही उपाय एकदाच करून परिणाम मिळत नाही, त्याच्यासाठी सातत्य गरजेचं असतं. आणि जे लोक हा उपाय 7 दिवस मनापासून करतात त्यांना नक्कीच फरक जाणवतो. हाडं मजबूत होऊ लागतात, दुखणं कमी होतं आणि शरीरात नवसंजीवनी आल्यासारखं वाटतं. मित्रांनो, आता आपण या उपचाराचा सर्वात महत्वाचा भाग पाहणार आहोत. कारण इथेच तुम्हाला नेमका उपाय काय आहे, तो कसा करायचा आहे आणि किती प्रमाणात करायचा आहे हे समजणार आहे. हा उपाय अगदी सोपा आहे आणि घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थापासून तयार होतो. सर्वात आधी तुम्हाला लागणार आहे 1 चमचा तीळ, विशेषतः काळे तीळ. विशेषतः काळे तीळ असतील तर अधिकच चांगले, कारण तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं आणि ते हाडांना आतून मजबूत करण्यासाठी खूप उपयोगी ठरतं. दुसरा घटक आहे 1 छोटासा तुकडा गूळ. गुळामध्ये लोह आणि इतर खनिजे असतात, जे शरीरात रक्तप्रवाह सुधारतात आणि हाडांना पोषण देतात. तिसरा घटक आहे 2 ते 3 बदाम. हे बदाम रात्री पाण्यात भिजत घालायचे, सकाळी त्याची साल काढून वापरायचे. बदाम मध्ये असलेले पोषक घटक सांध्यांना लवचिक ठेवतात आणि दुखणं कमी करण्यास मदत करतात. आता हा उपाय कसा करायचा ते समजून घेऊया. सकाळी उठल्यावर काही न खाता सर्वात आधी हे तिन्ही पदार्थ एकत्र घ्यायचे आहेत. तीळ चावून खायची आहे, बदाम नीट चावून खायची आहे आणि त्यानंतर गूळ खायचा आहे. हे सगळं नीट चावून खाल्लं तरच त्याचा पूर्ण फायदा होतो. यानंतर 1 ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे. हा उपाय दररोज 7 दिवस सतत करायचा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की यामुळे नेमकं काय होतं? तर मित्रांनो, तीळ मधील कॅल्शियम हाडाला मजबूती देतं, गूळमुळे शरीरात ऊर्जा वाढते आणि बदामामुळे सांध्यातील कोरडेपणा कमी होतो. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यावर शरीरात एक प्रकारची शक्ती निर्माण होते, ज्याच्यामुळे प्रत्येक हाड आतून मजबूत बनते. गुडघ्यामधील वेदना हळूहळू कमी होऊ लागतात, कंबरदुखीमध्ये आराम मिळतो आणि हाडातून येणारा कटकट आवाज कमी होतो. अनेकांना हा उपाय केल्यानंतर चालताना हलकं वाटतं, पायात ताकद येते, थकवा कमी होतो. पण लक्षात ठेवा, हा उपाय करताना सातत्य खूप महत्वाचे आहे. 1 दिवस करून सोडून दिला तर अपेक्षित परिणाम मिळणार नाही. तुम्हाला 7 दिवस प्रामाणिकपणे हा उपाय करायचा आहे
तसंच या काळात शक्यतोवर थंड पाणी टाळा, जास्त तेलकट आणि जंक फूड टाळा, कारण की ते सर्व हाडांसाठी हानिकारक ठरू शकतं. तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, दूध आणि इतर पोषक पदार्थांचा समावेश करा. यामुळे या उपायाचा परिणाम अजून वाढेल. आता आपण या उपायाचा तिसरा आणि शेवटचा भाग पाहणार आहोत, कारण की कोणतेही उपाय तेव्हाच पूर्ण परिणाम देतात जेव्हा आपण त्यासोबत योग्य सवयी अंगीकार करतो आणि काही चुका टाळतो. फक्त तीळ, गुळ आणि बदाम खाल्ल्याने सगळं होणार नाही. यासोबत तुम्हाला दैनंदिन जीवनशैलीत थोडे बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वात आधी लक्षात ठेवा की शरीराला पुरेसे सूर्यप्रकाश मिळणं खूप महत्वाचं आहे, कारण की सूर्यप्रकाशातून मिळणारे घटक हाडांना कॅल्शियम शोषण्यासाठी मदत करतात. म्हणून दररोज सकाळी किमान 15 ते 20 मिनिटं सूर्यप्रकाशात बसण्याची सवय लावा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हलका व्यायाम. अनेक जणांना वाटतं की दुखत असताना विश्रांती घ्यावी, पण पूर्णपणे निष्क्रिय राहिल्याने साधे अजून जास्त दुखतात आणि जखडले जातात. म्हणून हलकं चालणं, थोडेसे ताण देणारे व्यायाम करणं नक्की करा. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि हाडांना पोषण मिळतं. तिसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं योग्य प्रमाण. अनेक वेळा शरीरात पाण्याची कमतरता असली तरी सांध्यांमध्ये कडकपणा आणि वेदना वाढू शकतात. म्हणून दिवसभरामध्ये पुरेसे कोमट पाणी पिण्याची सवय ठेवा. चौथी गोष्ट म्हणजे चुकीच्या सवयी टाळणं, जसे की जास्त वेळ बसून राहणं, वाकून काम करणं, अचानक जड वस्तू उचलणं. या सवयी हाडांवर ताण आणतात आणि दुखणं वाढवतात. तसेच थंड पदार्थाचं अतिसेवन टाळा, कारण त्यामुळे सांध्यांमध्ये कडकपणा वाढू शकतो. आता काही लोकांना प्रश्न पडतो की हा उपाय कोणासाठी योग्य आहे आणि कोणासाठी योग्य नाही. तर ज्यांना आधीपासून गंभीर आजार असेल, जसे की मधुमेह खूप जास्त असणं किंवा इतर गंभीर समस्या असतील, तर त्यांनी हा उपाय सुरू करण्याआधी डॉक्टरचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच लहान मूल किंवा गर्भवती महिलांनी सुद्धा काळजीपूर्वक हा उपाय करा. मित्रांनो, 7 दिवस, फक्त 7 दिवस हा उपाय केल्यानंतर तुम्हाला शरीरात हलकं वाटू लागतं, गुडघ्यामधील वेदना कमी होतील, कंबर दुखीमध्ये आराम मिळेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हाडातून कटकट असा आवाज हळूहळू कमी होईल. पण इथेच थांबू नका बरं. हा उपाय आणि ह्या सवयी पुढेही सुरू ठेवल्या तर तुम्ही दीर्घकाळ निरोगी आणि मजबूत राहू शकता. आणि शेवटी तुम्हाला हेच सांगणं आहे की शरीर हेच आपली खरी संपत्ती आहे. त्याची योग्य काळजी घेतली तरच आपण आयुष्यभर तंदुरुस्त राहू शकतो. म्हणून आजपासूनच या सवयी अंगीकार करा आणि निरोगी आयुष्याचा आनंद घ्या. तुम्हाला ही माहिती उपयोगी ठरली असेल तर अशाच आरोग्यदायी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.